पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कांता शेठ अगे नाचायला लागलीत. नाचू दे नाचू दे. लग्न होऊन मुक्ता श्रीमंतांच्या घरी जाणार म्हणून नाचतायत. नाचू दे. ज्या वेळेस कळेल ना लग्न होऊन मुक्ता श्रीमंताच्या घरी नाही नरकात जाणार आहे त्यावेळी हीच आनंदी थोबाड पडलेली असतील. नाही नाही नुसतं पडलेली नसतील तर हे असं हातानं असं रप्पा 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 तोंड जोडून घेत असत. भाव बोलणं मोठं उद्या साठ लोट तोंड जोडायची मशीनच घ्यावी लागेल. या स्वागत आहे. बसा बसा. सगळे चेहरे अनोळखी आहेत. काही एकही ओळखीचं दिसत नाही. काय वानकडे वहिनी वहिनी ओ वहिनी. अहो हे काय म्हणजे मला काही समजत नाही. काय झालं भाऊजी? काय म्हणजे हे सगळे चेहरे मला अनोळखीच दिसतात. येणारी माणसं एक सुद्धा चेहरा ओळखीचा नाही. मी त्यांना ओळखत नाही ते मला ओळखत नाही. सगळ्यांना माझं नाव सांगावं लागतंय मला. आपल्या नात्यातलं सुद्धा कुणी दिसतच नाही याच्यात. नाही आपल्या नात्यातलं कुणी नाहीच आहे. ह्यांच्या व्यवसायाशी निगडीत असणारी माणसं आहेत ती सगळी. ठीक आहे पण म्हणजे मला सगळे नवीनच आहेत सगळे. दादा कुठे त्याला वेळ लागणार आहे का आवरायला? नाही तयारच आहेत येतीलच तेवढ्या. आज पार्टीमध्ये जे पाहुणे येणार आहेत ना त्याच्यात एक विशेष पाहुणी येणार आहे गोदामाई नावाची. ती अंतर्ज्ञानी आहे. ती भविष्य सांगते. म्हणजे ज्या वास्तूमध्ये पाऊल ठेवते ना त्या माणसांचं ती अचूक भविष्य सांगते. तिचं भविष्य कधीही खोटं ठरत नाही. म्हणजे असं आपण भासवायचंय. तू तिला अनेक वर्ष ओळखतोस. तू तिला अनेक वर्ष पाहतोयस असंच दाखवायचंय. हाच आपला पुढचा प्लॅन आहे. पण प्लॅन काय? बॉलिवूड थीम. कोडी घालायला मी काय लहान मुलं आहे का शाळेतलं? स्पष्ट सांग ना काय ते. म्हणजे आपण त्या गोदामाईची ग्रँड एंट्री करायची आहे. म्हणजे आपल्याकडेच आहेत का? मलाही तसंच वाटतंय पण वहिनी अहो आहेत कुठे या? मला ठाऊक नाही भाऊजी. रावसाहेब नगरकरांचं घर हेच का? गोदामाई की जय हो. गोदामाई की जय हो. कल्याण वस्तू. बरं वाटलं. आपले पाय माझ्या घराला लागले. धन्य झालो. माफ करा पण आपण म्हणजे दादा यांचा परिचय नाही. या गोदामाई म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे यांनी. नुसतं चेहरा बघून किंवा एखाद्या वास्तूमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं की त्या वास्तूचं आणि त्या माणसांचं भविष्य अतिशय परफेक्ट सांगतात त्या. रावसाहेब तुम्ही बरेचदा मला घरी येण्याचा आग्रह केला पण जोपर्यंत भगवंत आज्ञा होत नाही मी त्या वास्तूमध्ये पाय ठेवत नाही. बघा ना आता तुम्ही मला काल निमंत्रण दिलं पण मला कॅनडाला एका कॉन्फरन्सला जायचं होतं. दुसऱ्या मिनिटाला ती कॉन्फरन्स पुढे ढकलल्याचा मला कॉल आला. म्हणजे काय भगवंत इच्छा. म्हणजे आता आपण आलाय त्याचा अर्थ भगवंताने आज्ञा दिली. वा 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 वा. तुला सांगतो वैजयंती एकदा गोदामाईंचे पाऊल पडलं घरामध्ये की घरामध्ये सुख आणि समृद्धी आलीच म्हणून समजायची. आपल्या सारंग आणि मुक्ता यांचं आयुष्य म्हणजे भरभराट नुसती. बाकी काही विचारच करायचा नाही. आता तुम्हाला आजपर्यंत मी कधी सांगितलं नाही गोदामाईंना विचारल्याशिवाय त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही करत नाही. त्यांनी नाही म्हटलं की मी नाही करत. यश मिळणारच. तुला सांगतो आता आर्याच्या वडिलांच्या बरोबर मी नवीन व्यवसाय सुरू करणार होतो कारखाना.
गोदामाईने मला सांगितलं होतं की हे करू नका, त्यांच्याबरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय करू नका, खड्ड्यात जा. आर्याबरोबर नातं जोडायचं होतं, त्या धुंदीमध्ये मी यांचं ऐकलं नाही आणि पुढं काय झालं, यांचा शब्द खरा ठरला. इतकी भविष्यवाणीमध्ये एवढी ताकद आहे. शिवाय गोदामाईंची फक्त अध्यात्मातच तयारी नाहीये बरं का, म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा त्यांनी खूप उंची गाठलेली आहे. आत्म्यांची भाषा कळते, आत्मे दिसतात, वास्तू बोलते त्यांच्याशी. जे अदृश्य आहे ते त्यांना दिसतं. म्हणजे आता माझे वडील, माझे आजोबा वगैरे हे साक्षात बघू शकतात त्या. म्हणजे ही प्रचिती मी कित्येक वेळेला घेतलेली आहे. नमस्कार गोदामाई, मी वैजयंती यांची पत्नी. शुभ भाऊ. नमस्कार, मी भाऊसाहेब, दादासाहेबांचा लहान भाऊ. नमस्कार, मी अंबिका, दादाची धाकटी बहीण. डोळे डोळे भूतकाळ सांगतात आणि कपाळ भविष्य. तुम्ही आज सोबत आहात सगळे छान, पण यापूर्वी तुमच्यात भरपूर वाद होते नाही का? पण आता सगळं व्यवस्थित झालंय. आपण बरोबर ओळखलं, या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. वेळी शहाणपण स्वीकारलं ते महत्वाचं. यापुढे तुमचा आत्यंतिक सुखाचा काळ सुरू होतोय. फक्त मी सांगेन ते करायचं. काही गोष्टी पाळायच्या, काही टाळायच्या. बरं गोदामाई, आता इथे उभं राहण्यापेक्षा आपण आतमध्ये हो. या. या. काय झालं? काय झालं काय गोदामाई? रावसाहेब, तुम्ही आपल्या माणसाला दिलेल्या त्रासाचा, द्वेषाचा अजूनही वास येतो इथे. खोट्या शब्दा, आरोळ्या, किंचाळ्या सगळं ऐकायला येतंय. आपण स्वतःची शुद्धी केली रावसाहेब, पण या वास्तूची शुद्धी करायला विसरलो. वास्तू ही तथास्तू म्हणत असते हे आपण विसरलो. मग गोदामाई, वास्तूच्या शुद्धीकरणासाठी काय करायला हवं? मी करून घेतो ते आपण करूच, पण तुर्तास तुम्ही आता या पार्टीत सामील व्हायचं नाही. या आनंद सोहळ्यात तुम्हाला सामील होण्याचा अधिकार नाही. ही वास्तूच काय, तुमच्या पूर्वजांचे आत्मे सुद्धा तुम्हाला या आनंदात सहभागी होऊ नका हे सांगतायत. पण माई, दुसरा एखादा मार्ग नाहीये का? हो आहे ना. पार्टी कॅन्सल करा. नाही गोदामाई, माफ करा, पण पार्टी अशी रद्द नाही करता येणार. काय गेल्या 4 दिवसांपासून अनेक लोकांना, अनेक प्रतिष्ठित लोकांना निमंत्रण गेलेली आहेत आणि आता पार्टी सुरू व्हायची वेळ आली. एव्हाना सगळी मंडळी यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पार्टी रद्द करणं शक्य नाहीये. हो ना. मग पार्टीत सहभागी होऊ नका. हो, म्हणजे कसं आहे ना, याचा त्रास तुम्हाला होणार नाही. याचा सगळा त्रास तुमच्या मुलाला आणि सुनेला भोगावा लागेल. नाही, माझ्या लेकरांना कुठलाही त्रास होता कामा नये. त्यांच्या सुखासमोर माझी पार्टी मला महत्वाची नाहीये. ठीक आहे, मी पार्टीमध्ये सहभागी नाही होणार. हो दादा, खरंच तुझ्यासाठी या आनंदापासून दूर राहणं सोपं नाहीये. पण ठीक आहे, तू म्हणतोस तसं. लेकरांच्या सुखासाठी तू हा त्याग कर.
गोदामाई, आमची वास्तू तुमच्या पदस्पर्शाची वाट बघते. या. या वा. आली हा. काय झालं, काय टेन्शन आलंय का? पापाची फळं भोगावीच लागतात. माणसाची कर्म आड येतात बरोबर. आजपर्यंत मी घराला त्रास दिला, आता घर मला त्रास देते. मला असं वाटतंय त्या जे म्हणतात ते ऐकायला हवं आपण. पटतंय मलाही. केवळ मुक्ता आणि सारंगच्या सुखासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे करावं लागेल. फक्त त्या आपल्या सारंगशी बोलणार कोण आणि कसं? आपण बोलूया का जाऊन? तू त्याच्या खोलीमध्ये जा, मी आलोच. अंबिका, काय काय दादा? आज जरा बोलायचंय. ये. ही बाई मी पार्टीमध्ये येऊ शकत नाही असं कसं म्हणू शकते? अरे ते स्वतःच्या मनाने नाही, मी तिला तसं सांग म्हणून सांगितलंय. म्हणजे म्हणजे तुला त्यांचं नाच गाणं, त्या म्हातारीचा आनंद बघवणार आहे का, म्हणून मी त्या गोदामाईला सांगितलं की दादाला या पार्टीपासून आपण लांब ठेवायचंय. मग हे आधी नाही का सांगताय? मी तुला सरप्राईज देणार होते. अजूनही सरप्राईजची हाऊस गेली नाही तुझी? काय अंबिकाताई, मी सगळं व्यवस्थित करते ना? हो, मस्त मस्त. एक मिनिट, न विचारता इथपर्यंत कशा काय आलात तुम्ही? ते मी चल निघा. हो हो. मूर्ख. मला एक सांग, मी पार्टीमध्ये यायचं नाही, इथे थांबून मी काय करायचं? इथे सुद्धा माझ्या कानावरती ते नाच गाण्याचे आवाज आदळणारच की नाही? अरे हो, पण ते डोळ्याला दिसणार नाही ना. आम्ही सगळे जाऊ दे रे, पण तुझी बायको, हा, हे सगळे बाकीचे मुक्ता, सारंग वगैरे नाचणार, ते तुला बघवणार आहे का? ती मुक्ता त्या सारंग बरोबर सारखं गुलुगुलू गुलुगुलू बोलणार, ते बघवणार आहे का तुला? म्हणून हे सगळा प्लॅन केला रे मी. हे बरोबर आहे तुझं. मुख्य म्हणजे ती म्हातारी, ती तर माझ्या डोक्यात जाते. हा ठीक आहे, पण आता मला एक सांग, उद्या आर्या लग्न मंडपामध्ये येऊन बसणार कशी? त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, सगळं ओके केलंय. पण असं कसं शक्य आहे? हे बघ, ज्यांनी आमच्यासाठी एवढ्या कौतुकानं पार्टी ठेवली आणि तेच नाहीये म्हटल्यावरती कसं वाटतंय? वय, त्यांना आमचा आनंद पाहायचा होता म्हणून एवढा आटापिटा केला ना, तर तेच नाही येणार. अहो, असं नाही व्हायला पाहिजे. नाही, पण मला काय वाटतं, यायचं की नाही हे ठरवायच्या अगोदर ना तुम्हा दोघांशी बोलतील ते. हो, हे बोलणंच ठरवायला पाहिजे. पण आई, ह्या गोदामाई आहेत तरी कोण? म्हणजे ह्या आधी त्यांना भेटल्याचं मला आठवत नाहीये, किंवा अगं त्यांचं नाव सुद्धा मी पहिल्यांदा ऐकतो. तू ओळखतेस का त्यांना? मी पण नाही ओळखत नीट त्यांना, आणि यांच्या तोंडून पण कधी नाव ऐकलं नाही मी त्यांचं. अरे, या जमीनदार लोकांचं असंच असतं, घरावर बाबा महाराज या लोकांकडे जाणं येणं असतंच. ह्यांचे बाबा म्हणजे तुझे आजोबा आहेत ना, त्यांनी पण असंच कुठल्या तरी महाराजांना गुरु करून घेतला होता. आणि तुझे आजोबा गेले, त्याच्यानंतर 10व्याला ते महाराज आले, तर तेव्हा मला कळलं की असं काही आहे. अरे, त्यांनी आश्रम बिश्रम पण काढून दिलं होतं म्हणे त्यांना. आणि ह्याच्या गोदामाईत ते ज्ञानी वाटतात मला तशा. बघ ना, म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही भविष्य सांगितलं ते सगळं खरंच निघालंय ना. आणि ते पण म्हणाले, ते निंबाळकरांच्या त्या जामच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका, तर घरात कलह होतील. ते पण खरंच झालं ना. हो, बरोबर म्हणतेस तू आई. म्हणजे दादांनी जर त्यांचं तेव्हा ऐकलं असतं ना, तर निंबाळकरांसमोर ना आपल्याला हात पसरण्याची वेळच आली नसती. हो ना. दादा, बरं झालं तुम्ही आलात. मला काय वाटत होतं की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पार्टीत असावं. माझी खूप इच्छा आहे,
पण मागे एकदा गोदामाईने सांगितलेलं भविष्य मी फारसा विश्वास ठेवला नाही आणि त्यामुळं फार भयानक परिणाम भोगलेले आहेत मी. आताही तिने मला सांगितलंय आणि मला आता विषाची परीक्षा पुन्हा एकदा घ्यायची नाहीये, कारण याचा संबंध तुमच्या दोघांच्या सुखाशी आहे, तुमच्या दोघांच्या भविष्याशी आहे. तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळं प्लीज मला नका आग्रह करू. मी तिथे न येण्यामध्येच सर्वांचं भलं आहे. अहो पण दादा, तुम्ही आला असता तर. समजून घ्या मला. आहे ना, मी आहेच, मनाने तुमच्या बरोबरच आहे. वा 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 कांता शेठ, अहो या रावसाहेबांनी शिंदे कुटुंबाचा बदला घ्यायचा चांगला चान्सच दिलाय म्हणायचा. नाही आता सगळे मुक्ताच्या लग्नाचा आनंद साजरा करत असतील, झटक्यात श्रीमंत झाल्याचे स्वप्न पाहत असतील, पण मला फटक्यात त्यांचा आनंद सपताना बघायचंय. चला घुसूया. थांब जरा तामाला घे. माव बोलणं मोठ होऊ द्या साठ लोट. हळवार आणि शितापीनं शिरायचं म्हणजे जिंकल्याचा आनंद जास्त वेळ राहतोय. अरे म्हणून तर हरणाऱ्या सशापेक्षा जिंकणारा कासवच लोकांच्या जास्त लक्षात राहिला. प्रत्येक गोष्टीची एक येळ असते येड्या. कांताशी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बर ती येळ येऊपर्यंत कासवाला जे जमलं नाही ते करू म्हणजे. शाबास, याचा आस्वाद घेऊ ना. जुग जुग जीवा मेरे लाल. खुश सुटलो बाबा, त्या नाच गाण्यातनं पण सुटलो. फार मोठा त्याग केलाय असंही वाटलं. वा अंबिका वा, छान प्लॅन केलायस. नेहमी म्हणतेस ना माझं काही कौतुक करत नाहीस, बघ तुझ्या पाठीमागं कौतुक करतो तुझं. अभिमान वाटतो तुझा मला. अहो पण ज्यांच्या लग्नाची पार्टी आहे ते कपल कुठे आहे? ज्यांना पाहायची इच्छा आहे ते आहेत कुठे? येतात आता येतच असतील. तोपर्यंत प्लीज हेल्प युअर सेल्फ. घ्या घ्या कोल्ड्रिंक घ्या. मुक्ता, तारा, आई अरे चला लवकर, खूप उशीर झाला, सगळे खाली वाट बघताय. हो आई येतोच. अगं पण सगळे पार्टी दादांची पण वाट बघत असतील ना. आणि आपण पण त्यांच्याशिवाय आय मीन माझ्या मनाला पटत नाहीये. वय ज्यांनी आपल्या आनंदासाठी हे सगळं केलंय तेच या आनंदात सामील होणार नाही. नका आता जास्त विचार करू. ते म्हणाले होते ना दैव त्यांची परीक्षा घेत असेल. अरे कदाचित तसंच असेल. आणि ते ह्या कार्यक्रमात आपल्या बरोबर नसणं हे आपल्या नशिबात असेल. तेवढं समजून घेऊया ना आपण. आणि तुमच्या दोघांच्या सुखासाठी त्यांनी हा त्याग केलाय माहितीये ना आपल्याला. आणि सारंग, कदाचित आपल्याला जेवढा त्रास होतो त्यापेक्षा जास्ती त्रास त्यांना होत असेल. आणि नका आता फारसा विचार करू. चला या दोघं. आता तुम्ही सगळे ज्यांची आतुरतेने वाट पाहतात ते रावसाहेबांचे सुपुत्र सारंग आणि त्यांची होणारी बायको मुक्ता आपल्या समोर येत आहेत. आई अगं यातलं कोणीच माझ्या ओळखीचं दिसत नाहीये. म्हणजे आपले नातेवाईक नाही आलेत का? दादांचे चुलते, बाकीच्या आत्या किंवा तुझ्या घरचे पण कोणीच दिसत नाहीयेत. मामा मावशी? नाही नाही, यांनी जाणून बुजून कुठल्याही नातेवाईकाला नाहीच बोलवलेलं.
अगं आई पण असं का? हे असं म्हणत होते की आपल्याला मुक्ताला समजायला वेळ लागला, तिचा स्वभाव कळल्यानंतर मग आपण तिचा स्वीकार केला ना. अरे आपले नातेवाईक तिला पहिल्यांदाच भेटतील, त्यांना तिला समजायला वेळ लागेल, मग स्वीकार करायला वेळ लागेल, मग उगाच प्रश्न उत्तर होतील, ती पार्टी चांगली चालली त्याचा बेरंग होईल आणि त्यांच्या नजरांचा मुक्ताला त्रास होईल. आणि त्यांचं हे सगळं म्हणणं मला तरी पटतंय बाबा. नक्की असंच आहे का त्याला लाज वाटते?